यानंतर श्री अर्गुलवार सावकर यांचं स्वागत करण्याकरता मी विजय पटकोटवार दादा यांना निमंत्रित करते. विजय पटकोटवार. ठीक आहे. विष्णूजी व्यास करतील कृपया. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत प्लीज. आणि कुणाला जर रेकॉर्डिंग करायचं असेल तर करून घेऊ शकता. आणि यानंतर ॲडव्होकेट श्री सुरेंद्र बेकोणीकर मार्गदर्शन करणार आहेत. या. मध्ये यावं, जागा भरपूर आहे. समोर सारखं मी काही चावणार नाही. समोर ये समोर. थोडं पुढे ऍडजस्ट करून घ्या. आजच्या या धर्माबाद शहर विकास आघाडी स्थापनेचे उद्घाटक आदरणीय संभाजीराव पाटील सूर्यवंशी बाळापूरकर, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आमचे स्नेही आदरणीय माननीय विष्णुकांतजी व्यास, आम्हाला या अनेक महिन्यांपासून या स्थापनेसाठी सदोदित मार्गदर्शन करणारे नारायणांना आभार. आमचे सहकारी मेजर मारुती झुप्पे, ज्यांचं अतिशय कठोर आणि काटकोनामध्ये आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं ते निवृत्तीजी पैलवान, आमचे पंचायत समितीचे माजी सभापती अशोकरावजी वर्जे पाटील, आणि उपस्थित असणारे विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट आणि संपादिका विजयाताई सोनटक्के, आमचे अर्गुलवार सावकार, ज्याने माझ्या मते किमान 2-3 हजार रुपये खर्च केले असतील की ही आघाडी स्थापन करा म्हणून त्यांनी मोबाईल मधलं बॅलन्स संपवला असेल. रोज किमान 12-1 डझन फोन त्यांचे रोज. आणि उपस्थित माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की थोडा या कार्यक्रमाला थोडा विलंब झाला, त्याच्यामुळे मी अगोदर आपली माफी मागतो. 10 वर्ष झाली मला नगर परिषदेची निवडणूक लढता आली नाही. 10 वर्षाच्या बंदीनंतर मी आज जेलमधून आलो. कुठे गेली ती माकडं, जी मला लोकणारी कुठे गेली माकडं, ती पाहायला मी आता बाहेर निघालेलो आहे. बंधूंनो, आपण पाहिलं असेल की गेल्या 10 वर्षापासून विनायकराव कुलकर्णी, देशमुख आणि बन्नाळीकरांची सत्ता आपण पाहिली. या उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तुम्हाला रडायला लावलं, तरसायला लावलं. नगराध्यक्ष असताना जी मी 7 बोर मारलेली होती, त्या येळेगावच्या पाण्याच्या टाकीच्या बोरच्या नियोजनावर हा उन्हाळा या ठिकाणी काढला. एवढंच नव्हे तर मी आपल्याला सांगायला आलो की या निवडणुकीमध्ये धर्माबाद शहर विकास आघाडीला सत्ता द्या. या धर्माबाद शहराचा बाबरी बंधाराचं गेट चालू राहिलंय काय आणि बंद पडलं काय, गोदावरीमध्ये एक थेंब आहे काय नाही काय, मी चमत्कार करून दाखवीन की या कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मी मिटवून टाकेन. तुम्ही मला म्हणताल की हा चमत्कार कसा होऊ शकतो? सत्ता देऊन बघा. जे बोलतो ते करतो, तुम्हाला माहित आहे. मला माहित आहे रामनगरच्या माझ्या माता भगिनी आहेत, आज मी पाहतो स्मशानभूमीमध्ये मारलेल्या त्या बोरवर चालू आहे. आज 300 प्लास्टिकचे, जर्मनचे, स्टीलच्या घागरी मी पाहतो, त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना अजून कार्यान्वित झालेली नाही. या रामनगरला साठेनगर, रमाईनगर आपण पाहिलं असेल की येता रोडला बोर मारून या ठिकाणी मी आणलं. आपण पाहिलं असेल की यांना प्रत्येक घर नंबर या ठिकाणी आपण दिले. पण मी तुम्हाला वचन देतो, टीचर कॉलनी असू द्या, रामनगर असू द्या, साठेनगर असू द्या, कुठलाही भाग असू द्या, की धर्माबाद शहराचा कानाकोपरा असू द्या,
की कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा चमत्कार मी या ठिकाणी करून देऊ शकतो. तुम्हाला जर व्हॉट्सअप असेल, तुमच्याजवळ फेसबुक असेल किंवा तुमच्याजवळ जर शेअर असेल तर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलाय. ते कुठलं राजकीय भाषण नाही की धर्माबादचं कायमस्वरूपी पाणी पुरवठा आपण या ठिकाणी कसं करू इच्छितो. आपण पाहिले असेल की धर्माबाद शहराच्या स्वच्छतेसाठी जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च केला जातो. या 1 कोटी रुपयाच्या खर्चामध्ये या धर्माबाद शहराची जर स्वच्छता जर आपण पाहिली तर हे बकाल शहर या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. टक्केवारीचा हायदोस आहे. या मटक्या जुव्याच्या सत्तेनं ही सर्व पिढी बर्बाद केलेली आहे. माझा प्रश्न आहे की आपण मला सांगा, देशमुख बन्नाळेकर साहेब, ह्याचं पाप कोण्या जन्मात तुम्ही फेडणार आहेत मला सांगा. अरे आपण तुम्ही जर पाहिलं तर गल्ली बोळामध्ये आपण जर पाहिली तर मटक्या जुव्याची दुकानं या ठिकाणी आहेत. रत्नागिरी सारख्या ठिकाणी पाहिलं तर 19 शिंदीचे दुकानं आहेत. आज जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त विधवा महिलांचं जे प्रमाण आहे, पांढरे कपड असणाऱ्या महिलांचं प्रमाण रत्नागिरीमध्ये आपण तुम्ही पहा. आज जर फाशी घेणाऱ्यांचं प्रमाण जर जास्त आपण पाहिलं असेल ते रत्नागिरीमध्ये आहे. या ठिकाणी पहा, कुठली शाळा या ठिकाणी केली, कोणती संस्था या ठिकाणी काढली, कुठलं शिक्षण या ठिकाणी दिलं. फक्त 52 पत्त्याची शाळा 10 वर्ष चालवते, बाकी या ठिकाणी केलेलं नाही. मी तर नेहमी आपल्याला सांगतो की आपण जर पाहिलं तर भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, पण धर्माबादला स्वातंत्र्य मिळालं 17 सप्टेंबर 1948ला. फाजल अली कमिशन आलं 1956ला. भाषावार प्रांत रचना झाली 1960ला. अरे आपण जर पाहिलं तर मी आई बाबांना, माझ्या वडिलांना मी नेहमी भांडतो, बाबा तुम्ही चूक केला तो निजामच बरा होता, मुधोळ तालुकाच बरा होता. झक मारली आपण या धर्माबाद तालुक्यामध्ये आलो, महाराष्ट्रात आलो. मी पूर्वेला नमस्कार करतो. पूर्वेला सूर्यदेवता उगवतो म्हणून नमस्कार करत नाही. पूर्वेला सरस्वती मातेचं मंदिर आहे म्हणून मी नमस्कार करत नाही. तो पूर्वेला नमस्कार या ठिकाणी करतो. केसीआर नावाचा, चंद्रशेखर राव नावाचा एक मुख्यमंत्री, एक उगवता तारा विकासाचं काम करतो मी म्हणून त्याला नमस्कार करतो. अरे मुंबईचं दूर आहे, धर्माबाद बॉर्डरला. धर्माबादला काय आहे? शिंदीचा पूर आहे. मटक्या जुगार, बेटिंग फिटिंग, सट्टा सुट्टा काय धिंगाणा लावला मला सांगा. आज जर तुम्ही पाहिलं तर केसीआरचं सरकार बघा 72 आहे. आज तुम्ही पाहिलं हरित हरम प्रोजेक्ट आहे, शादी मुबारक योजना आहे. आज आपण पाहिलं तर मिशन काकातीया आहे. वॉटर ग्रीडच्या योजनेसाठी महाराष्ट्राचे मंत्री आंध्रा ट्रेनिंगला चाललेत बघा. आज मला सांगा की आज आपण पाहिलं तर केसीआर या तेलंगणामध्ये पाहिलं, कोणी मायबरी गरीब असेल, घरकुल योजना असेल, कोणाच्या घरी लग्न असेल तर केसीआरला. आज मी एकच सांगतो बंधू भगिनींनो, एवढं काम चांगलं करा, 72 धर्माबाद एक करा, बाकी काही करू नका. मी तुम्हाला एवढं सांगतो, आज मी ज्या ठिकाणी धर्माबाद शहर विकास आघाडी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण स्थापन केली, त्याच्यासाठी आम्ही सर्वे केला. आपण पाहिलं असेल, मी अभिनंदन करतो पांडुरंग पानशाळचं, त्याच्या संस्थेच्या वतीनं. आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या घरात फॉर्म आले, ते फॉर्म आम्ही भरून घेतले. त्या फॉर्म मध्ये आपण मतं दिले, अभिप्राय दिले. त्या सर्वांचा गोषवाराचा अभ्यास करून या ठिकाणी आम्ही शहर विकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत. मी तर सांगतो, आपण पाहिलं असेल की गणित वेगळंच व्हायलंय. राम पाटील बन्नाळीकर काँग्रेसमध्ये, विश्वनाथ पाटील राष्ट्रवादीमध्ये, गोविंदराव पाटील करखेलीकर भाजपमध्ये, गणेशराव पाटील या ठिकाणी काँग्रेसमध्ये. आपण पाहिलं गंमतच आहे. आता तर बघा, गणेशराव काँग्रेसचे आणि आपल्या विनायकराव देशमुखांचं घड्याळ, त्या काँग्रेसच्या हाताला देशमुखाचं घड्याळ बांधले, त्यांचं पिल्लू गेलं मार्केट कमिटीत, नोकरीच लागलं. मला कळतच नाही. सैराट पाहिला असेल तुम्ही, हातामध्ये हात आलं जी, सैराट झालं जी. आता असं म्हणायची पाळी आली बघा. कोणी कुणाच्या हातात हात घालायले, माती करायले, मला हे काही कळालं नाही. मी तर तुम्हाला सांगतो की या परिसरामध्ये आपली शपथ आहे. मी कल्पना देतो, मी काही खोपरेला गुळ लावणारा नेता नाही. मी सर्वसामान्य तुमच्या आमच्या मातीतला आहे. मी तर सांगतो की या ठिकाणी आपल्या परिसरातला एकही माणूस या ठिकाणी उपाशी झोपणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला लागतो. आपण पाहिलं असेल
की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी रोजगार देणं हाच आमचा या ठिकाणी अजेंडा या ठिकाणी असणार आहे. आपण रेल्वेचे प्रश्न पाहिले असतील. अहो, आज तुम्हाला कल्पना असेल की 18 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्वात जास्त FIR गुन्हे दाखल झालेला मी सामान्य कार्यकर्ता आहे. कसं कसं छळलं नाही. 18 वर्ष झाले. आज कोर्टामध्ये मी आज वकील म्हणूनच चाललो, आरोपी म्हणूनच चाललो. हाजीराव म्हणले की वकील, ॲडव्होकेट बेळकुणीकर हाजीराव म्हणले तरी चालू. जज म्हणाले बापू आरोपी म्हणून यायला, वकील बी म्हणून यायला. रेल्वे कोर्टाचे तर म्हातारे होऊन गेले, काही रिटायर होऊन गेले, तरी मी फिरायलो हाजीराव. मला म्हणायचं आज 18 वर्ष झाले. मी तर रेल्वेच्या बद्दल कानात तेल घेऊन ऐका तुम्ही. 4 गाड्या झाल्या. खासदार आहेत, आमदार आहेत. कोणी तर रेल्वेच्या स्टेशन मध्ये उपोषणच लावणं, बाहेरच लावते तंबू, कुठं उचलून डबरूला घेऊन जाते. मी नाव पण असं घेईना. पण मी तुम्हाला सांगतो पटरी उखाडू कार्यकर्ते व्हा आम्ही तुम्हाला सांगतो की आज तुम्ही शांत बसला असेल, वाटत असेल. बेळकुणीकरनं भावाला किडनी दिली, पाय फ्रॅक्चर झाला, 2-4 वर्ष बेडवर होतो. बाहेर आलो, नीट ठणठण झालो. माझे अजून काही तिरडी निघणार, तिरवीचं कोणी जेवण जेवलेलं नाही. पण मी तुम्हाला खात्रीनं या ठिकाणी सांगतो यानंतरचा लढा लक्षात घ्या, काळजीपूर्वक ऐका. अरे नाली रस्ते तर कोणी करेल. रेल्वेच्या बाबतीत तुम्ही मनातून लक्षात घ्या जे मुद्दे आहेत, जे आपलं भवितव्य या शहराचं बदलणार आहे. आज विचार करा की परभणी ते मुख्य डबल जंक्शनचं काम चालू आहे, डबल पटरीचं काम या ठिकाणी चालू आहे. आज आपण पाहिलं तर निजामाबादला जंक्शन व्हायला लागलंय. दिल्ली जवळ 300 किलोमीटर कमी होणार आहे. करीमनगरचा रूट त्या ठिकाणी तयार होत आहे. मला सांगा मुदखेडला जंक्शन, निजामाबादला जंक्शन, मग धर्माबादनं काय झक मारली आमची. मी सांगतो यानंतरचं आंदोलन धर्माबादला म्हणजे मुदखेड ते निजामाबाद डबल गाडी ट्रॅक झालाच पाहिजे. नाही झालं तर पुढे कसं करायचं आपण पाहू, त्याची काळजी करू नका. मी तर सांगतो याच्यानंतर बघा FCIचं गोडाऊन इथंच पाहिजे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात धान्य असणारं तालुका धर्माबाद आहे आणि माल टेकडीला केले तिथे बालगाडीचा धक्का. धान्य गोदामामध्ये धर्माबादच्या आणि धक्का तिथं केलाय नांदेडला माल टेकडीला. म्हणून FCIचा माल धक्का इथं असला पाहिजे. किमान माझे 200-300 लाल बिल्ले लावलेले हमाल इथे दिसले पाहिजे. रोजगार या ठिकाणी मिळू शकेल. आता म्हणते पॅसेंजर थांबत नाही, एक्सप्रेस थांबत नाही, हे गाडी थांबत नाही, ते गाडी थांबत नाही. मला एकदा सांगा की तुमच्यानं काहीच वस्तू आहे ना आम्हाला सांगा, आम्ही सांगता. गाडी कशी थांबवा आम्हाला जास्त थांबवायला माहित आहे. रेल्वे हे कमर्शियल डिपार्टमेंट आहे, लक्षात घ्या. एक तर जंक्शन पाहिजे. सचखंड गुरुद्वारा के लिए नांदेड़ उतरी है, इस्लापुर धबधबे के लिए इस्लापुर उतरी है, मिरची के ठसके के लिए धर्माबाद उतरी होऊ शकते काय. अरे इथं काहीतरी लोहचुंबक लावावं लागते, इथं काहीतरी पर्यटन स्थळ करावं लागते, इथं काहीतरी जादू करावं लागते, तर मग इथं गाडी थांबते. येड्यावानी कुठं बी गाडी थांब म्हणजे थांबणार गबरू. लक्षात घ्या तुम्ही. आज बघा समृद्धी महामार्ग व्हायलाय 46,000 कोटी रुपयाचा, नागपूर ते मुंबई. किती कोटीचा? 46,000 कोटी. आता बघा धर्माबाद ते तो जो महामार्ग चाललाय त्या जालन्याच्या रूटला जर जोडायचं तर 290 किलोमीटर होतो. किती किलोमीटर होतं? 290 किलोमीटर. आणि हे सगळं जोडायला कुठं? बंदर, मुंबईच्या बंदरासाठी, नेहरू पोर्टला. मला सांगा धर्माबादून जर त्या लाईनला महामार्गाला जोडायचं असेल तर ते 290 किलोमीटर आहे. जालन्याला ड्राय पोर्ट करायला त्याचं किलोमीटर व्हायला 245 किलोमीटर अंतर व्हायलंय. मी तर सांगतो धर्माबादाच्या इक्वी डिस्टन्सला आहे, समान अंतरावर आहे. धर्माबादला आमच्या नेहरू पोस्टच्या मुंबईच्या बंदराची आवश्यकता नाही. धर्माबादला आपण जर पाहिलं तर धर्माबादचं अंतर मछलीपट्टणमचं बंदर, थोडं अंतरावर विशाखापट्टणमचं अंतर, थोडं म्हणून म्हणलं KCRच आपला देव आहे. नॅशनल हायवे जुना 4 आताचा 44. फक्त थोडं रुंद करा, KCR आमच्यावर दया करा, जाऊ द्या आमच्या एअरपोर्टला. गंगा गेलं तुमचं मुंबई. म्हणून आपल्याजवळ या ठिकाणी आपल्याला पाठपुरावा करायचा आहे. मी तर सांगतो की बंधूंनो भगिनींनो, आज यापर्यंत अनेक वादळं आली, अनेक संकट आमच्यावर आली, पण तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही तरुण निघालो. आपण पाहिलं असेल ग्रामीण रुग्णालय पाहिलं असेल, स्मशानभूमी पाहिली असेल, तालुका निर्मिती पाहिली असेल, रेल्वेचे प्रश्न पाहिले असेल. तो पाढा मी या ठिकाणी वाचत नाही, पण तुम्हाला मी एवढं खात्रीनं सांगतो की आमच्या काळामध्ये, आमच्या सर्वांच्या सत्तेच्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादानं सिजरिंगला कधीही
तुम्हाला नांदेड निजामाबादला जाणार नाही एवढे मात्र माय भगिनी पुढे मी शपथ घेऊन या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. मी तर सांगतो बाबरी बंधाऱ्याचा आहे, गेट उघडणार चाललंय आणि थांबणार चाललंय. आम्हाला माहिती फॉर्म्युला काय करावं लागते. बाबरी बंधारा कृती समितीनं ते होत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये बाबरी बंधारा समिती बाजूला ठेवा, नागराज चातुर्वर्ड सारखे समोर करू, ऍडव्होकेट आमच्या 100% मॅडमला पुढे करू, मेरे भी आवाज सुनो, इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन देऊन या सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्यांना समजावून सांगून गेट कधी बंद पाडावून कधी उघडाव यासाठी आम्ही इंटरफेन्स करू. झालं बस झालं, तुम्ही बाजूला सरका, आम्ही त्याच्यामध्ये हात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे देखील आपल्याला सांगतो. बंधूंनो, आपल्याला कल्पना नसेल की या धर्माबाद शहर विकास आघाडीमध्ये रामचंद्र पैलवान यांचे चिरंजीव नगरपालिकेतले कर्मचारी आहेत, इंजिनियर आहे कॉम्प्युटर मधला, आज 60,000च्या नोकरीला राजीनामा देऊन धर्माबाद शहर विकास आघाडीचे वतीने उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा राहणार.